कधी विचार केलाय का की शेअर बाजारात यशस्वी होण्याचं सगळ्यात मोठं गुपित हे कुठल्या चार्टमध्ये किंवा ब्रेकिंग न्यूजमध्ये नाही, तर तब्बल 2000 वर्षे जुन्या एका तत्वज्ञानात लपलेलं असेल? काय वाटेल जर तुम्हाला कळलं की जे ज्ञान एकेकाळी सम्राटांना आणि योद्ध्यांना मार्गदर्शन करायचं, तेच आज तुम्हाला आर्थिक वादळात शांत ठेवू शकतं? हो, तुम्ही बरोबर ऐकले. आज आपण ह्याच रहस्याचा शोध घेणार आहोत. आपण पाहणार आहोत की आजच्या काळातले आधुनिक चार्ट्स आणि अल्गोरिथम्सपेक्षाही हे जुनं, कालातीत ज्ञान गुंतवणुकीतल्या यशाची गुरुकिल्ली कशी ठरू शकतं. चला तर मग या इंटरेस्टिंग प्रवासाला सुरुवात करूया. गुंतवणुकीच्या जगात आपण जसा प्रवेश करतो तसा आपला पहिला सामना होतो तो आपल्याच भावनांशी. हा भावनिक गोंधळ नेमका काय आहे आणि तो कसा काम करतो हे आधी समजून घेऊया. हे बघा, मार्केट वर खाली होणारच हे तर ठरलेलंच आहे. तो कधी वर जाईल, कधी खाली येईल हे कोणालाच नक्की सांगता येत नाही. पण या चढ उतारांपेक्षाही मोठा धोका आपल्या मनात, आपल्या डोक्यात लपलेला असतो. आपल्या भावनाच आपल्या संपत्तीचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतात. गुंतवणुकीमध्ये ना प्रामुख्याने दोन भावना आपल्याला चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतात. एकीकडे आहे भीती. जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा मनात एकच विचार येतो, अरे बापरे, सगळं विकून टाक, नाहीतर सगळं बुडेल. आणि दुसरीकडे असतो लोभ. जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा वाटतं, ही संधी सोडू नका, अजून पैसे लावा. भीतीमुळे आपण चांगल्या कंपन्या विकून टाकतो आणि लोभामुळे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतो. म्हणजे दोन्ही परिस्थितीत नुकसान आपलंच होतं. प्रसिद्ध स्टॉईक तत्त्वज्ञ सेनेका यांचं हे वाक्य गुंतवणुकीला अगदी तंतोतंत लागू पडतं. बाजारात खरं नुकसान होण्यापेक्षा आपलं नुकसान होईल या कल्पनेनेच गुंतवणूकदार जास्त घाबरतात आणि हीच भीती, हेच टेन्शन चुकीच्या निर्णयांचं मूळ कारण बनतं. तर मग ह्या सगळ्या भावनिक गोंधळावर उपाय काय? इथेच स्टॉईक तत्वज्ञान एक अत्यंत प्रभावी आणि प्रॅक्टिकल उपाय म्हणून आपल्या मदतीला येतं. स्टॉईक गुंतवणूकदार म्हणजे नक्की कोण? सोप्या भाषेत सांगायचं तर हा असा गुंतवणूकदार आहे जो भावनांच्या लाटेवर स्वार होत नाही. तो तर्क, शिस्त आणि संयम यावर लक्ष केंद्रित करतो. बाजारात कितीही गोंधळ असला तरी तो शांत राहून विचारपूर्वक निर्णय घेतो. आता स्टॉईक गुंतवणूकदार बनायचं कसं? यासाठी फक्त 3 मुख्य तत्त्व लक्षात ठेवायची आहेत. पहिलं, नियंत्रण. दुसरं, शिस्त. आणि तिसरं, दूरदृष्टी. चला आता या प्रत्येक तत्वाला थोडं जवळून पाहूया. चला तर मग यातल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या तत्वाकडे वळूया. आपल्या नियंत्रणात काय आहे आणि काय नाही हे ओळखणं. बघा, रोमन सम्राट आणि महान स्टॉईक तत्वज्ञ मार्कस ऑरेलियस यांनी किती सुंदर म्हटलंय, खरी शक्ती बाहेरच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यात नाही, तर आपल्या स्वतःच्या मनावर, आपल्या विचारांवर नियंत्रण ठेवण्यात आहे. गुंतवणूकदार म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप खूप महत्त्वाचं आहे. गुंतवणुकीमध्ये हा एक साधा फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. आपल्या नियंत्रणाबाहेर काय आहे, तर बाजार, बातम्या, अफवा, जगात कुठे काय घडतंय यावर आपलं काहीही नियंत्रण नाही. मग आपल्या हातात काय आहे? आपले निर्णय, आपली शिस्त, आपण किती जोखीम घ्यायची आणि या घटनांवर आपली प्रतिक्रिया काय असेल, हे पूर्णपणे आपल्या नियंत्रणात आहे. यशस्वी गुंतवणूकदार आपली सगळी ऊर्जा फक्त याच गोष्टींवर लावतात ज्या त्यांच्या नियंत्रणात आहेत. ओके, तर एकदा कळलं की कशावर लक्ष द्यायचं, की मग येते दुसरी महत्त्वाची गोष्ट, ती म्हणजे दूरदृष्टी, म्हणजेच लांबचा विचार. बाजारातील रोजच्या गोंधळाकडे दुर्लक्ष करून दीर्घकालीन ध्येयावर लक्ष ठेवणं का महत्त्वाचं आहे ते पाहूया. बाजाराकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलला की चित्रच बदलून जातं. तुम्ही बाजाराकडे एका दिवसाच्या नजरेने बघाल तर फक्त गोंधळ दिसेल. एका वर्षात बघाल तर चढउतार दिसतील. पण जसजसं आपण 5, 10 किंवा 20 वर्षांचा विचार करतो तेव्हा बाजाराची एक स्पष्ट दिशा आणि वाढ दिसायला लागते. म्हणजे रोजचा जो गोंधळ असतो तो लांबच्या काळात पूर्णपणे निरर्थक ठरतो. आणि हाच तर महत्त्वाचा मुद्दा आहे. आपण कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो आणि कंपन्या काही दिवसांत किंवा महिन्यात मोठ्या होत नाहीत, त्यांना वाढायला वर्षानुवर्षे लागतात. त्यामुळे खरी संपत्ती घाईगडबडीने किंवा रोजच्या ट्रेडिंगने नाही, तर संयमानेच तयार होते. चला, आता आपण शेवटच्या आणि कदाचित सर्वात गहन मुद्द्याकडे येऊया. आपण गुंतवणुकीतून जी संपत्ती मिळवायचा प्रयत्न करतो, ती नेमकी आहे तरी काय? सेनेका यांचं हे दुसरं वाक्य आपल्याला पुन्हा एकदा विचार करायला लावतं. संपत्तीचा खरा अर्थ फक्त जास्त पैसे मिळवणे हा नाही, सतत अजून हवं, अजून हवं, ही जी भावना असते तीच खरी गरिबी आहे.
स्टॉईक तत्वज्ञान आपल्याला या कधीही न संपणाऱ्या भुकेपासून वाचवतं. आणि इथेच आपल्याला खरा मुद्दा कळतो. खरी संपत्ती म्हणजे फक्त बँकेतले आकडे नाहीत, तर ती आहे मनःशांती. एक अशी आंतरिक स्थिरता जी बाजारातील कोणत्याही मोठ्या घसरणीमुळे तुमच्याकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. शांत मन असलेला गुंतवणूकदार हा करोडपती असूनही रात्री झोप न लागणाऱ्या गुंतवणूकदारापेक्षा खरंच जास्त श्रीमंत असतो. तर जाता जाता हा एक प्रश्न विचारात घेण्यासारखा आहे. आपला पोर्टफोलिओ फक्त बँक बॅलन्स वाढवतोय की आपल्याला एक शांत आणि स्थिर आयुष्य जगण्यासाठी सुद्धा मदत करतोय? कारण खरी संपत्ती या दोन्हींच्या संतुलनातच दडलेली आहे.